छत्रपति संभाजीनगर में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने सरकार पर तीखा हमला बोलते हुए कहा कि सत्ता में हर मुद्दे का बाजार बना दिया गया है और फैसले अब राजनीतिक सौदेबाजी के आधार पर लिए जा रहे हैं। दानवे ने विजय वडेट्टीवार के विवादित बयान का समर्थन किया और नीट विवाद को लेकर केंद्र सरकार और शिक्षा मंत्री पर निशाना साधते हुए कहा कि लाखों छात्रों का भविष्य संकट में है, इसलिए जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा दिया जाना चाहिए। साथ ही उन्होंने कहा मराठा समाज को ओबीसी जैसी छूट देने के मुद्दे पर किसी भी घोषणा से पहले उसकी एसओपी और वास्तविकता की गहन जांच जरूरी है। अशा पद्धतीनं सत्ता संपत्तीचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर चालू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म वापस घेताना तुम्ही ते बघितलेला आहे आणि मला हे प्रकार अजूनही चालूच आहे। विधान परिषदेच्या राजकारणावरून वडेट्टीवारांसह की वेसीला लाजवेल असं जी सगळी पद्धत या राजकारणात झाली। सत्य आहे वडेट्टीवार साहेब काय चुकीचं बोललेले नाही की अक्षरशः बाजार सगळ्या विषयाचा सत्ताधारी पक्षांनी मांडलेला आहे आणि मला वाटतं या बाजारामध्ये कोण किती भाव लागतं याच्यावर अवलंबून आहे। मला वाटतं जे वडेट्टीवार बोलले तोच शब्द त्याला योग्य आहे। राज्यसभेचे ते राष्ट्रवादी उमेदवार अजून ठरत नाहीये, ठरेल आता त्यांच्या पक्षाचं, त्याला काय उमेदवार ठरायला काय लागतं, ठरेल। दुसरं मत म्हणजे अभिजित तितक्या दिल्लीत आले, काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, शिक्षण मंत्रीचा राजीनामा दिला। योग्य भूमिका मांडलेली आहे। शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा असेल अन्य परीक्षा असेल याचे पेपर दररोज फुटतात, याला शिक्षण मंत्री जबाबदार आहे। एक छोटा रेल्वेचा अपघात झाला होता, लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला हा भारत देश आहे। आपल्या इथं शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या फक्त नावाचा संशय होता की मुलीचे मार्क वाढवले, त्यांनी राजीनामा दिला होता। आणि आज एवढं धडधाकट दिवसा ढवळ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील चांगलं असताना शिक्षण मंत्री खुर्चीला चिटकून आहे। मोदी सरकार त्याला संरक्षण देतं। मला वाटतं त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। राज्य सरकारने एक निर्णय घेतला मराठा समाजाबाबत, ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या सवलती, शैक्षणिक सवलती या सोयीसुविधा लागू करण्यात आल्या। मला असं वाटतं ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस याला सत्यता मानता येईल। आताच मला या मराठा समाजाच्या या मागण्याविषयीच्या अभ्यासकांची भेट झालेली, डिटेल आम्ही संध्याकाळी चर्चा करणार आहोत। परंतु लबाडाच्या घरचं जेवण केल्याशिवाय काही सत्य नसतं। एकदा पूर्ण अभ्यास करावा लागेल, त्याची एसओपी तपासावं लागेल, मगच याच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करता येईल।